नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज जे आहे ते राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे ते अर्ज दाखल करण्यात आले होते आणि महाविकास आघाडीमध्ये आपण जे काही दिवसांपूर्वी पाहिलं होतं की ते जे काही नाराजी नाट्य होतं ते सुरू होतं। एकंदरीत शिवसेना उभाटा गट उद्धव ठाकरे गटाचे जे ते आदित्य ठाकरेंनी देखील या जागेवरती आपला दावा केला होता। त्यानंतर काँग्रेसही या जागेवरती जे आपला दावा करत होते आणि तेही आग्रही होते या जागेसाठी। परंतु हायकमांडची काँग्रेसच्या हायकमांडची ज्यावेळेस त्यांना ऑर्डर आल्यानंतर ही जागा जी आहे ती देखील शरद पवार यांना सोडली गेली। आणि एकंदरीतच आपण जर पाहायला गेलं तर शरद पवारांना या खासदार म्हणून पुढच्या वर्षी 60 वर्ष जी आहे ती त्यांच्या कारकिर्दीला पूर्ण होणार आहेत। एकंदरीत त्यांच्या राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर शरद पवार हे राजकीय दृष्टिकोनातून राजकारणाचे धुरंधर नेते म्हणून मानलं जातं। एकीकडे काँग्रेसने सुरुवातीला या जागेवर दावा केला होता। अखेरीस पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय काल बुधवारी त्यांनी संध्याकाळी हे सगळं स्पष्ट केलं होतं। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे यांनी देखील या जागेवर दावा केला होता। शिवसेनेचे लोकसभेत जे आहे ते 20 खासदार आहेत आणि त्यामुळे जे आहे ते आदित्य ठाकरे सातत्याने या जागेवरती जे आहे ते आपला दावा करताना पाहायला मिळत होतं। त्यानंतर पुढील वर्षी जे आहे ते शरद पवार त्यांच्या कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्यासोबतच विधानसभा असेल, विधान परिषद असेल, लोकसभा असेल आणि राज्यसभा असेल अशा चारही सभागृहाचे सदस्य म्हणून त्यांनी जे आहे ते काम केलं आहे। लोकांची मनं देखील जिंकलेले आहेत। देशातील असा एकमेव हा राजकीय नेता आहे ज्याने त्या विविध सभागृह आहेत त्या सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिलेलं आहे। सोबतच त्यांनी यापूर्वी देखील आपण जर पाहायला गेले तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असोत यांनी लोकसभा आणि राज्यसभेत मिळून जवळपास 50 वर्ष काम केलं होतं। त्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री जे आहेत हे 6 दशके राज्य विधानसभेत सदस्य होते। आता जर पाहायला गेलं तर शरद पवार यांचा नक्कीच नंबर लागतोय। त्यांच्यासारखा दिग्गज नेता आता केंद्रामध्ये नाहीये, त्यामुळं त्यांना जे आहे ते आतापर्यंत विविध सभागृहाचा तेवढाच अभ्यास आहे आणि पारदर्शक काम करण्याचा जो आहे तो अनुभव देखील त्यांना आहे। सुरुवातीला काँग्रेसचे जे राज्यसभा निवडणुकी लढवण्याची तयारी होती, परंतु त्यांच्या लोकसभेतून 16 खासदार आहेत आणि सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद टिकवून ठेवण्यासाठी किमान त्यांना 10% संख्याबळ आवश्यक असल्याचा हा विचार जो होता, त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार गटातील उमेदवारांना थोडंसं डावलण्यात येत होतं। परंतु आता ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी गटाचे संभाव्य विलीनीकरणाबाबत काँग्रेसने आणि शिवसेना युबीटी यांच्यातील काही शासंकता होती, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील या सर्व याच्यामध्ये लक्ष देत त्यांनी आता निर्देश दिलेले आहेत, राज्य युनिटला निर्देश दिलेले आहेत की शरद पवारांना जो आहे तो पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे आणि 16 मार्च रोजी या महाराष्ट्रातून होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत पवारांना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाचे जे आहे ती वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे। सुरुवातीला काँग्रेस राज्यसभा निवडणुकीची लढवण्याची मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत जयंत पाटील यांनी विधान भवनात काल प्रतिक्रिया दिलेल्या आहे आणि त्यांनी जो विलिनीकरणाचा मुद्दा आहे तो काल संपवला। त्यानंतर जे आहे ते त्यांनी तर ती आता चर्चा थांबलेली असून आम्ही दोन्ही मित्रपक्षांनाही याची जाणीव आहे असे जी प्रतिक्रिया जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे नेते आहेत जयंत पाटील त्यांनी दिलेले आहे। त्यानंतर जे विलिनीकरणाचा मुद्दा आहे तो थांबल्यानंतर आज जे आहे ते शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी आज अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीकडनं त्यांना जो आहे तो सहभाग मिळाला आहे। कॅमेरामन आदेशचा कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई।